नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाची भाजणीची चकली करणार आहोत। ही चकली करायला एकदम सोपी आहे व कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते। अजिबातही तेलकट होत नाही, एकदम खमंग व खुसखुशीत तयार होते। चला तर मग अजिबातही वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ही उपवासाची चकली करण्यासाठी आपल्याला फक्त 3 पदार्थ लागणार आहे। आपल्याला हे सर्व पदार्थ मोजूनच घ्यायचे आहेत। तर इथे मी या छोट्या वाटीच्या मदतीने सर्व पदार्थ मोजून घेतलेले आहेत। तर इथे 1 वाटी वरईचे तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, तसेच 1 वाटी राजगिरीच्या लाह्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जर अख्खे राजगिरे वापरणार असाल तर अर्धी वाटी राजगिरे घेतली तरीही चालू शकते। इथं मी लाह्या घेतलेल्या असल्यामुळे 1 वाटी लाह्या घेतलेल्या आहेत। आपल्याला हे तिन्ही पदार्थ एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व पदार्थ भाजून घेतल्यामुळे चकलीही खायला खमंग लागते। इथे मी एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया। एकदम मंद आचेवरती हलकासा यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांनंतर इथे या तांदळाचा हलकासा रंग बदललेला आहे। आता हे तांदूळ काढून घेऊया। आता लगेचच यामध्ये राजगिरीच्या लाह्या घालून घेऊया। 2 मिनिटांसाठी आपल्याला ह्या लाह्याही चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। या लाह्या आधीच भाजलेल्या आहेत, परंतु त्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत 2 मिनिटांसाठी चांगल्या भाजून घेऊयात। 2 मिनिटांनंतर लाह्या काढून घेऊयात। आता लगेचच यामध्ये साबुदाणा घालून घेऊयात। साबुदाणाही आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। असा एखाद दुसरा साबुदाणा उडेपर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणाही भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया। आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत व पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचं पीठ तयार करायचं आहे। एकतर तुम्ही हे पीठ मिक्सरमध्ये करू शकता। जर तुम्ही हे पीठ मिक्सरमध्ये केलं तर हे पीठ तुम्हाला मैद्याची जी चाळण असते त्यानं चाळून घ्यावं लागेल, परंतु हे पीठ मी आटा चक्कीमधून बारीक करून घेणार आहे। आटा चक्कीमध्ये पीठ बारीक केल्यामुळे एकदम बारीक असं पीठ तयार होतं। तर अशा प्रकारे इथे मी पीठ बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला ही पीठ मोजून घ्यायचं आहे। तर इथे 2 वाट्या पीठ भरलेलं आहे। त्याप्रमाणे आपल्याला पाणी व तेल वापरायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। उपवासामध्ये तुम्ही जर जिरं खात असाल तर यामध्ये थोडंसं जिरं वापरलं तरीही चालू शकेल। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया। आता हे सर्व पदार्थ चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। चकल्या एकदम खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तर यापैकी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून घेऊया। 2 वाट्या पिठासाठी 2 चमचे तेल हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता या पिठाला तेल चांगलं चोळून घेऊया। त्यानंतर यामध्ये उकळून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं होतं। यातील 1 वाटी पाणी मी इथे वापरत आहे। यामध्ये एकसाथ सर्व पाणी न ओतता अंदाज घेतच पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मला जवळपास 1/4 वाटी पाणी लागलेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं ओबडधोबड मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। 15 मिनिटांनंतर हे पीठ चांगलं वाफवलेलं आहे। आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक मऊसूद असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे पीठ चांगलं मळलं तरच चकल्या अजिबातही तुटत नाही, चांगल्या तयार होतात। म्हणूनच हे पीठ चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आहे। एकदम मऊ असं बनवायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी एकदम मऊसूद असा गोळा बनवून घेतलेला आहे। चकल्या करण्यासाठी इथे मी शेवगाही घेतलेला आहे। या शेवग्याला चकलीची चकतीही घालून घेतलेली आहे। शेवग्याला थोडंसं तेलही लावून घ्यायचं आहे। तर इथे या प्लेटवरती आपण चकल्या करून घेणार आहोत। तर 3 ते 3.5 वेडे होतील एवढ्या चकल्या करायच्या आहेत। खूप जास्त मोठ्याही करायच्या नाहीत व खूप छोट्याही करायची नाहीत। 3 ते 3.5 वेड्याच्या चकल्या करायच्या आहेत, म्हणजे मध्यम आकाराच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपण पीठ छान असं मळून घेतलेलं असल्यामुळे चकल्या एकदम काटेदार तयार झालेल्या आहेत। अजिबातही तुटत नाहीत, तसेच घालायलाही अजिबात अडचण येत नाहीत। अगदी स्मूथ अशा घातल्या जात आहेत। तर 3 चकल्या करून घेतल्यानंतर ते चकल्या तळून घेऊया। त्यासाठी इथे कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे। मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर या कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दीही करायची नाही। चकल्या तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची, अजिबातही गडबड करायची नाही, नाहीतर चकल्या तुटू शकतात। थोड्याशा कडक झाल्यानंतर एखाद दुसरा मिनिट गेल्यानंतरच चकल्या उलटवून घेऊयात। आपण दिवाळीमध्ये ज्या इतर भाजणीच्या चकल्या करतो त्या चकल्याही तळायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्याचप्रमाणे ह्या चकल्याही तळायला थोडासा जास्त वेळ लागतो।
तर या चकल्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता या चकल्या तेलामधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व चकल्या तळून घेऊया. तर इथे आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. तर इथे 2 वाट्या पिठामध्ये जवळपास मध्यम आकाराच्या 8 चकल्या तयार झालेल्या आहेत. एकही चकली अजिबातही तुटलेली नाही, अजिबातही तेलकट झालेली नाही. यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम पोकळ अशी आतून बनलेली आहे. चवीलासुद्धा ह्या चकल्या अप्रतिम लागतात. उपवासामध्ये अत्यंत तेलकट असा नायलॉनचा चिवडा किंवा बटाट्याचा चिवडा खाण्यापेक्षा अशा प्रकारच्या चकल्या खाणे हा चांगला पर्याय असेल. तर तुम्हीसुद्धा कमीत कमी साहित्याचा वापर करून अशा प्रकारच्या उपवासाच्या चकल्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.